श्रोते हो नमस्कार. राम राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सारे? आनंदात ना? बालमित्रांनो, आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे आनंदाची बाग या पुस्तकातील पुढची गोष्ट. गोष्ट आहे थेंबे थेंबे तळे साचे आणि या गोष्टीचे लेखक आहेत लेखक एकनाथ आव्हाड. चला तर मग ऐकूयात आजची नवीन वेगळी गोष्ट. थेंबे थेंबे तळे साचे. आज घरात अंघोळीला पाणीच नाही. रोज सकाळी 6च्या ठोक्याला नळाला येणारं पाणी, पण आज चक्क सकाळचे 8 वाजले तरीही नळाला पाण्याची छोटीशी धार सुद्धा नाही. बाळू तर नळाखाली बादली ठेवून पारोशा अंगानं नळाला पाणी येण्याची चातकासारखी वाट पाहत होता केव्हाची. नळाच्या तोटीकडे एकटक पाहताना त्याच्या लक्षात आलं की एक छोटासा थेंब नळाच्या तोटीच्या तोंडाशी आला आहे. मात्र तो खाली बादलीत पडलाच नाही. तोटीच्या तोंडाशीच बसून राहिला कितीतरी वेळ. केवढा टप्पोरा पाण्याचा थेंब होता तो. बाळू, काय म्हणतोस रे? काय पाहतोयस? हे शब्द बाळूच्या कानावर पडले. आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. मग बोललं कोण बरं? बाळू विचारात पडला. अरे बाळू, मी तुझ्याशी बोलतोय. इकडे बघ, नळाच्या तोटीकडे. मी इकडे आहे. मी पाण्याचा थेंब बोलतोय. असा घाबरू नकोस बरं. मी काही तुला त्रास देण्यासाठी आलो नाही. तुझ्याशी गप्पा मारायला आलो आहे. अरे, मी चमत्कारी पाण्याचा थेंब आहे बर का. म्हणूनच तर मला बोलता येतं. वाटलं तुझ्याशी बोलावं आणि म्हणून पाण्याच्या मोठ्या तलावातून, मग महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून, त्यानंतर पाण्याच्या मोठ्या पाईपातून आणि नंतर पाण्याच्या छोट्या पाईपमधून आणि शेवटी तुझ्या नळाच्या तोटीकडे हा असा आलो. केवढा मोठा प्रवास करत तुझ्यापर्यंत आलो आहे मी. त्यामुळे मला ही तहान लागल्यासारखीच झाली आहे. देतोस का पाणी? यावर बाळू चाचरत म्हणाला, तुला तहान? पाण्याला कधी तहान लागते का? तोच दुसऱ्यांची तहान भागवतो. यावर थेंब म्हणाला, अरे गंमत केली तुझी. मात्र बाळू, तुला माहितीये का आज नळाला पाणी का आलं नाही ते? बाळू म्हणाला, कसं माहीत असेल मला बापड्याला? थेंब म्हणाला, अरे आपल्या राज्यात काही ठिकाणी यावर्षी पुरेसा पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाण्याचे जलाशय नेहमी इतके पाण्याने भरले गेले नाहीत. जलसाठ्यातच पाणी नसेल तर नळाला कुठून पाणी येणार? बाळू थेंबाचं बोलणं अगदी नीट ऐकण्यासाठी पाटावर सरसावून बसला. थेंब पुढे सांगू लागला, बाळू, पाणी आपली नैसर्गिक साधन संपत्ती बर का. तिचं जतन करणं आपलं परम कर्तव्य आहे. हो, पाण्याचं जतन करणं परम कर्तव्य आहे. पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे. खेड्यापाड्यातून पाण्याची समस्या आजही फार बिकट आहे रे. अनेक गावातल्या लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालावं लागतं. पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण, मग शेतीसाठी पाणी कुठून येणार? खरं तर पाणी वाचवा, जीवन वाचवा हा मंत्र घराघरातून कृतीत आणला पाहिजे. बाळू, जर नळातून दर सेकंदाला एक थेंब गळत असेल तर दर दिवशी 5.5 लिटर म्हणजे 8 दिवसात 36 लिटर पाणी वाया जातं जवळजवळ. मग वर्षभरात किती पाणी वाया जाईल सांग बरं? बाळू, अरे गळके पाईप, नळ वेळच्या वेळी दुरुस्त केले पाहिजेत. पाण्याने हंडा बादली भरल्याबरोबर लगेच नळ बंद केला पाहिजे. नळाखालीच कपडे धुणं भांडी घासणं या गोष्टी थांबवल्या पाहिजेत.
तर आपण कितीतरी पाणी वाचवू शकतो अरे. हे सारं ऐकून बाळू म्हणाला, खरंच खरंच का रे थेंबा? पाण्याचा एक थेंबही किती महत्वाचा आहे हे आज तुझ्यामुळेच कळलं मला. थेंबे थेंबे तळे साचे हे अगदी खरं. आणि तेवढ्यात नळातून भुर्र भुर्र असा आवाज यायला लागला. बाळू मोठ्याने ओरडला, पाणी आलं, पाणी आलं. हरवलेलं चैतन्य पाणी आल्याबरोबर घरात पुन्हा जागं झालं. पाहिलंत बालमित्रांनो, आपल्याला थेंबा थेंबाला वाचवायचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. थेंब थेंब वाचवले तरच मोठं तळं आपल्यासाठी तयार होणार आहे, साचणार आहे. बालमित्रांनो, तुम्ही स्वतः पाणी वाया घालवू नकात. आणि कोणी पाणी वाया घालवत असेल तर त्यांना सांगा की पाणी वाया घालवण्यासाठी नाही. पाणी म्हणजेच जीवन असं आपण म्हणतो की नाही. मग ते किती अमूल्य आहे, अनमोल आहे. घरातल्या तोटीपर्यंत जेव्हा पाणी येतं तेव्हा त्या थेंबा थेंबानी, त्या पाण्यानी किती लांबचा प्रवास केलेला असतो हेही तुमच्या लक्षात आलं की नाही. बालमित्रांनो, खरोखरच पाणी म्हणजेच जीवन. पाण्याला नेहमी वाचवलं पाहिजे. अगदी काटकसरीने पाणी वापरलं पाहिजे. वापराल ना तुम्ही पाणी काटकसरीने? ब्रश करताय, अंघोळ करताय, बागेला पाणी घालताय तर बदबद बदबद पाणी वाया घालवू नकात बरं. अगदी रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना. पाणी आहे म्हणूनच ही निसर्गाची जीवनसृष्टी. झाडं वेली आहेत. झाडं वेली आहेत म्हणून आपण आहोत. आणि आपणासाठी पाणी, सूर्य, झाडं, वेली, हा निसर्ग हे सारंच फार महत्त्वाचं आहे बाळांनो. अगदी जपून जपून, आदर करून या साऱ्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. निगुतीने, व्यवस्थित, काटकसरीने. मला माहीत आहे माझे बालमित्र हुशार आहेत आणि तुम्ही सारे पाणी अगदी जपून वापरता, हो ना? आजची गोष्ट आपल्याला कशी वाटली? ही गोष्ट आपल्यासाठी सांगितली आपल्या अर्चनाताईने. उद्या आपण भेटणार आहोत नवीन वेगळ्या गोष्टीसह. तुम्ही विचार करत आहात ना? या गोष्टी तुम्हाला वेगळा विचार देत आहेत बाळांनो. चला तर मग उद्या भेटूया. काळजी घ्या. जोडो भारत, वंदे भारत. धन्यवाद.